हालेलुया. प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रार्थनेला सुरुवात करण्याआधी काही वचनं वाचूया. स्तोत्र संहिता याचा 47वा अध्याय 7 आणि 8 वचन. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, तू आमचा महान असा राजा आहेस माझ्या पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमच्या मुखाद्वारे, प्रभू येशू, आमच्या कंठाद्वारे राजा आम्ही तुझी स्तुती स्तोत्रे गातो माझ्या राजा. आम्ही तुला स्तुती देतो पिता परमेश्वरा. प्रभू, आम्ही तुला उंचावतो राजा. आम्ही तुझा जय जयकार करतो राजा. या सुंदर अशा दिवसासाठी पिता परमेश्वरा आम्ही प्रभू तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, हा दिवस तू आमच्या आयुष्याला भविष्याला जोडला आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी, तुझ्या महान अशा प्रेमासाठी प्रभू येशू तुला आम्ही धन्यवाद देतो माझ्या राजा. तुझा आम्ही जय जयकार करतो प्रभू येशू. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो माझ्या राजा. इथून पुढचा वेळ काळ आणि सर्व काही प्रभू येशू होणारी स्तुती आराधना प्रभू आम्ही सर्व तुझ्या हातात सोपवतो माझ्या राजा. जे काही होईल तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी होऊ दे माझ्या राजा. ही लहानशी विनंती प्रभू येशू तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. आपण एक गाणं घेऊया. जय बोलो, जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. हमको हक दिया यीशु ने, हमको हक दिया यीशु ने. मेरा कुछ नहीं किया यीशु ने, मेरा कुछ नहीं किया यीशु ने. हमको हक दिया यीशु ने, हमको हक दिया यीशु ने. मेरा कुछ नहीं किया यीशु ने, मेरा कुछ नहीं किया यीशु ने. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. पापियों को क्षमा किया यीशु ने, पापियों को क्षमा किया यीशु ने. शैतान को हरा दिया यीशु ने, शैतान को हरा दिया यीशु ने. पापियों को क्षमा किया यीशु ने, पापियों को हरा दिया यीशु ने. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. मुर्दों को जिंदा किया यीशु ने, मुर्दों को जिंदा किया यीशु ने. कोड़ियों को जिंदा किया यीशु ने, कोड़ियों को जिंदा किया यीशु ने. मुर्दों को जिंदा किया यीशु ने, कोड़ियों को जिंदा किया यीशु ने. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. भूखों को खाना दिया यीशु ने, भूखों को खाना दिया यीशु ने. प्यासों को पानी दिया यीशु ने, प्यासों को पानी दिया यीशु ने. भूखों को खाना दिया यीशु ने, प्यासों को पानी दिया यीशु ने. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम रंगाई. जिस नाम में है मुक्ति,
हालेलुया, धन्यवाद परमेश्वर। सारा आदर, सारा गौरव, सारा महिमा मी तुला देतो परमेश्वर। तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस परमेश्वर। खरोखर तूच योग्य आणि तू सनातन आहेस परमेश्वर। आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर। तुझ्या नावाची उपकार स्तुती करतो परमेश्वर, कारण की तू अद्भुत आहेस परमेश्वर। तू समान कोणी नाही परमेश्वर। खरोखर तू योग्य आहेस प्रभू। आम्ही तुला स्तुती, तुला आराधना देतो। धन्यवाद। योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। योग्य केवल तू,
जबान से ऊंचा है। हम तेरे नाम को धन्यवाद देते हैं। हाँ परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशू। तुझी आम्ही स्तुती, तुझी आम्ही प्रशंसा करतो। अद्भुत कार्य तू करत आहेस म्हणून धन्यवाद प्रभू येशू। धन्यवाद परमेश्वर, तुझ्या महानशा बलिदानासाठी, तुझ्या महानशा कार्यासाठी प्रभू। धन्यवाद, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि आमच्यामध्ये कार्य करत आहे प्रभू येशू। इथून पुढचा वेळ, काळ, समय आम्ही सर्व काही तुझ्या हातात देतो प्रभू। तू आमच्या जीवनात कार्य कर आणि तू आमच्या जीवनामध्ये उंचावला जाऊ दे। आम्ही घटून जाऊ दे प्रभू येशू। तू आणि तू फक्त उंचावला जाऊ दे। तुझं राज्य होते प्रभू येशू। जसं स्वर्गात तसं आमच्या जीवनात तुझं राज्य होते प्रभू येशू। धन्यवाद परमेश्वर, आमच्यामध्ये तू विराजमान आहेस। धन्यवाद येशू। ही सारी प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐकते। आमेन, आमेन। हालेलुया। आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया। त्यापूर्वी आपण एझेकिएल याचा 36वा अध्याय आणि 29 आणि 30 हे वचन वाचूया। मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन, मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुम्हावर दुष्काळ आणणार नाही, वृक्षाची फळे व शेताचा उपज यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रामध्ये तुम्हास यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही। हालेलुया। प्रियांनो, आपल्याला परमेश्वराचं वचन हे सांगतं की तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन, मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुम्हावर दुष्काळ आणणार नाही। हालेलुया। तसं प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण सगळेजण आहोत। खूप सारे प्रॉब्लेम्स बाहेर आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, दुष्काळ आहे, काही काही लोकांना ग्रामीण भागात जेवायला मिळत नाही, त्यांना राशन मिळत नाहीये वेळेवर। तर परमेश्वराचं वचन शेतकऱ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी प्रभू आपल्याला या वचनातून बोलतोय की मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन। हालेलुया। तर प्रियांनो, वचनात आपल्याला हे सांगितले की परमेश्वर धान्याला देखील आज्ञा करेल, तर त्याच प्रकारे आपल्या घरातल्या आपल्या सर्व गोष्टीवर परमेश्वर हुकूम करेल आणि त्याची वाढ करेल, त्याला तो आशीर्वादित करेल। तर प्रियांनो, यावेळेस आपण सर्वजण आपले डोळे बंद करून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया, मध्यस्थीची प्रार्थना करूया की परमेश्वरा, हे जे करोना आलाय परमेश्वर, त्याच्यामुळे जे दुष्काळ आला, ज्या गोष्टीला प्रभू आम्हाला जी कमतरता वाटते प्रभू, खरोखर स्वर्गाचे आकाश कपाटे खोलून या देशावर पिता तू दया कर। आपण सर्वजण प्रियांनो यावेळेस आपले नेत्र बंद करू आणि आपलं लक्ष आपण परमेश्वराकडे लावूया आणि खरोखर आपण त्याच्या चरणाजवळ यावेळेस मध्यस्थीशी करूया। धन्यवाद येशू, धन्यवाद, 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 धन्यवाद परमेश्वरा। प्रभू येशू, मी तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू। खरोखर परमेश्वर पिता, हा समय दिला प्रभू तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी म्हणून धन्यवाद देतो परमेश्वरा। आम्ही सर्वजण प्रभू आमची आस तुझ्याकडे लागली आहे परमेश्वरा। देवा, मी तुझ्याकडे प्रभू जसं वचनात दिलंय की तू धान्यावर हुकूम करशील लॉर्ड। खरोखर परमेश्वरा लॉर्ड, मी तुझ्याकडे विनंती करते प्रभू या दुष्काळासाठी प्रभू, जे पॅन्डेमिकचे परमेश्वरा, खरोखर प्रभू जे प्रभू परमेश्वर जे दुष्काळ आहे परमेश्वरा, काय काही लोकांना प्रभू जेवायला प्रभू येशू अन्न मिळत नाही, अन्नधान्याचा जो पुरवठा आहे परमेश्वर तो तुझ्याकडून येऊ दे पवित्र आत्मा। आज आम्ही सर्व गोष्टीला प्रभू त्या धान्यांना प्रभू आज्ञा करतो परमेश्वरा। जे शेतकरी आहेत प्रभू, खरोखर प्रभू जे शेतीमध्ये परमेश्वरा जे फळं आहेत प्रभू येशू, जे खरोखर प्रभू बीज आहे प्रभू, जे वनस्पती आहे परमेश्वरा, जे परमेश्वरा भाज्या आहेत प्रभू, त्या सर्वांना आम्ही येशूच्या नावामध्ये आज्ञा करतो पवित्र आत्मा। ओ प्रभू येशू मसीह, सर्व प्रभू कुटुंबांना तुझ्या लवणी कव्हर करतो राजा। कोणत्याही कुटुंबामध्ये प्रभू दुष्काळाची परमेश्वरा कमी घटी पडता कामा नये परमेश्वर, तर तुझी दया प्रभू स्वर्गातून तू कर परमेश्वरा। तसं प्रभू येशू त्या दुष्काळामध्ये एरिया सोबत तू होता परमेश्वरा, त्याच प्रकारे प्रभू भारत देशातल्या लोकांमध्ये तू राहा परमेश्वरा। ओ देवा प्रभू, तुझी दया, तुझी कृपा, तुझी करुणा, तुझा अनुग्रह प्रभू त्या लोकांवर मी मागते देवा। ओ परमेश्वरा, खरोखर लॉर्ड वचन सांगतं की तुला दया करण्यामध्ये आनंद वाटतो प्रभू। हे वचन प्रभू मी पूर्ण लोकांमध्ये बोलते प्रभू। खरोखर परमेश्वरा, खरोखर देवा तुझं रिवायवल आम्ही मागतो परमेश्वर, तुझी बेदारी आम्ही मागतो प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरा। खरोखर प्रभू येशू कमी घटी तू काढून टाक माझ्या राजा। फायनान्स मध्ये प्रभू तू ब्रेक थ्रू दे परमेश्वरा। देवा खरोखर परमेश्वर पिता लॉर्ड प्रभू, ज्या लोकांपर्यंत अन्नधान्याचा परमेश्वरा पुरवठा जातोय प्रभू, त्या लोकांना प्रभू येशू खरोखर तुझ्या हातात देते प्रभू येशू।
येशू. आणि खरोखर येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू जे खरोखर जे सेवा देत आहेत परमेश्वर, ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य कर पवित्र आत्मा. शेतकऱ्यांनाही तुझ्या लहूनी कव्हर करतो राजा. ओ परमेश्वर, त्यांच्या हातच्या कामाला तू यश दे प्रभू. जे काही नुकसान झाले प्रभू, त्याची भरपाई करणारा परमेश्वर तू स्वर्गात आहे देवा. प्रभू, आमच्या प्रार्थनेला तू उत्तर देतोस, त्यासाठी धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. ही सारी प्रार्थना माझा नासरी प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात करते. आमीन. चला आपण प्रभू भोजनासाठी प्रार्थना करण्याच्या अगोदर आपण परमेश्वराचं वचन आपल्याला काय बोलतं ते आपण पाहूया. करंथीकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 24 ते 26. आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. हालेलुया, आमेन. चला आपण प्रभू भोजनासाठी प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद परमेश्वरा. प्रभू येशू, तू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहेस प्रभू येशू. तू आमची जीवनाची भाकर आहेस परमेश्वर पिता. प्रभू, तू मार्ग, सत्य आणि जीवन आहेस प्रभू येशू. खरोखर प्रभू येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. या वेळेसाठी प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. प्रभू येशू, तुझ्या मेझ्यासमोर येत असताना परमेश्वर पिता, प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वर पिता, प्रभू आतापर्यंत परमेश्वरा आम्ही जे पाप केलं आहे परमेश्वर पिता, प्रभू त्या प्रत्येक पापाची परमेश्वर पिता तू आम्हाला क्षमा कर परमेश्वरा. तुझ्या पवित्र लहूने परमेश्वरा आम्हाला धुवून परमेश्वरा तू साफ आणि शुद्ध असं कर परमेश्वर पिता. कारण की प्रभू तुझ्या लहूमध्ये सामर्थ्य आहे परमेश्वर पिता. खरोखर प्रभू येशू तुझं वचन सांगतो परमेश्वर पिता. प्रभू तुझ्या वचनात लिहिलं आहे की प्रभू येशू तू येईपर्यंत परमेश्वरा की तुला स्मरणार्थ परमेश्वरा आम्ही करावं परमेश्वरा. खरोखर प्रभू येशू आम्ही त्या दिवसाची आठवण ठेवतो परमेश्वरा की ज्या दिवशी प्रभू येशू तुझा प्राण घेतला गेला परमेश्वर पिता. आणि प्रभू तो प्राण केवळ आमच्या पापांसाठी परमेश्वरा तू दिला परमेश्वरा. आज प्रभू येशू ह्या प्रभू भोजनामध्ये आम्ही भाग घेत असताना परमेश्वरा आमच्या परिवाराला, आमच्या कलिसाला प्रभू येशू आणि आमच्या स्वतःला परमेश्वर पिता प्रभू आज आम्ही तुझ्या समोर ठेवतो परमेश्वरा. आम्ही मागतो की प्रभू जसं आम्ही ह्या प्रभू भोजनामध्ये भाग घेऊ परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने प्रभू तू आम्हाला भर परमेश्वरा. जर आमच्या कलिसामधले आमच्या घरातली लोक आजारी असतील तर परमेश्वरा त्या प्रत्येक लोकांना परमेश्वरा तुझ्या आरोग्य परमेश्वरा आज आम्ही बोलतो परमेश्वरा. प्रत्येकांमध्ये प्रभू तुझी चंगाई येऊ दे परमेश्वरा. प्रभू फायनान्शियल प्रॉब्लेम परमेश्वर पिता, हर एक आर्थिक परिस्थिती प्रभू आम्ही तुझ्या नावामध्ये धमकावतो परमेश्वर पिता. खरोखर प्रभू जेव्हा आम्ही परमेश्वरा ही भाकर खातो आणि हा प्याला पितो परमेश्वर पिता, प्रभू सर्व गोष्टी प्रत्येक लोकांना परमेश्वरा तुझ्या आरोग्य परमेश्वरा आज आम्ही बोलतो परमेश्वरा. प्रत्येकांमध्ये प्रभू तुझी चंगाई येऊ दे परमेश्वरा. प्रभू फायनान्शियल प्रॉब्लेम परमेश्वर पिता, हर एक आर्थिक परिस्थिती प्रभू आम्ही तुझ्या नावामध्ये धमकावतो परमेश्वर पिता. खरोखर प्रभू जेव्हा आम्ही परमेश्वरा ही भाकर खातो आणि हा प्याला पितो परमेश्वर पिता, प्रभू सर्व गोष्टी निघून जातात परमेश्वरा. कारण की तुझ्या प्रभू भोजनामध्ये सामर्थ्य आहे परमेश्वरा. तेच सामर्थ्य परमेश्वरा आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा रिलीज करतो परमेश्वरा. खरोखर प्रभू तू कार्य कर परमेश्वरा. तू कार्य करतो त्यासाठी धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना जिवंत येशू आम्ही तुझ्याच नावात करतो म्हणून ऐक पित्या, आमेन.
हालेलुया. या आपण दान आणि दशांसाठी प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभू तू आम्हाला एकत्रित केलंस, त्यासाठी प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू सारा आदर, गौरव, मान, महिमा प्रभू येशू आम्ही तुला देतो. प्रभू यावेळेला आम्ही तुला विशेष करून धन्यवाद देतो. प्रभू आमच्या प्रत्येकामध्ये प्रभू तुझी महान अशी उपस्थिती आहे प्रभू, त्यासाठी प्रभू आम्ही तुला विनंती करतो. प्रभू हे जे दान प्रभू आम्ही जे तुझ्या भंडारामध्ये आणलंय प्रभू, या दानावर प्रभू तुझा विपुल आणि मोठा असा आशीर्वाद पाठव प्रभू. या दानाचा उपयोग आणि वापर प्रभू तुझ्या कार्यासाठी, तुझ्या सेवेसाठी प्रभू येशू तू करून घे प्रभू येशू. प्रभू ज्यांनी दिलंय प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू, ज्यांनी नाही दिलं प्रभू त्यांनाही प्रभू तू आशीर्वादित कर प्रभू येशू. त्यांच्या घराला प्रभू येशू तू बरकत दे प्रभू येशू. त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तू प्रभू तू आशीर्वादित कर प्रभू येशू. त्यांचं अन्नधान्य प्रभू येशू, तेला मिठा पैसा पाण्याला प्रभू तू आशीर्वादित कर, बरकत दे प्रभू येशू. तुझी विपुलता प्रभू आम्ही प्रत्येकाच्या घरात मागतो प्रभू येशू. प्रभू तुझे आकाश कपाट उघडून प्रभू तू प्रत्येकाला भरून भरून दे प्रभू येशू. प्रभू तुझे आशीर्वाद प्रभू तू त्यांना दे प्रभू येशू. प्रभू तुझी इच्छा, तुझी योजना प्रभू प्रत्येकाच्या जीवनात तू पूर्ण कर. या दानाचा वापर उपयोग प्रभू तुझ्या सेवेसाठी तू करून घे प्रभू येशू. लहानशी विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावाने केली माहिती द्या. आमेन. तुझी गिटार आहे त्याच्यात. हालेलुया. हालेलुया. या सकाळच्या वेळेला आम्ही आपलं सर्वांचं पुन्हा एकदा या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. ह्यावेळेला आपण एक वचन वाचूया. 1 तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 7वं वचन. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. हालेलुया. हालेलुया. आपण आपले डोळे झाकू आणि प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला आम्ही स्तवितो, तुझी स्तुती प्रशंसा, तुझी आराधना करतो. तू राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, देवांचा देव आहे प्रभू. तू आदी आहे, तू अंत आहे, अल्फा ओमेगा तू आहे प्रभू. संपूर्ण विश्वाचा उत्पन्न करता परमेश्वर तू आहे प्रभू. तू सामर्थ्यवान आहे प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तू आहे. तू ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे प्रभू. तुझ्याशी तुलना होईल आता असा एकही परमेश्वर नाही प्रभू. तुझ्या तोडीचा कोणीच नाही प्रभू. केवळ तूच एक देव आहे प्रभू, जो मरणामधून पुन्हा उठला. खरोखर परमेश्वर हा तू काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे प्रभू. ह्यावेळेला बाप्पा आम्ही तुला विशेष करून धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. मान परमेश्वर, हा आजचं वचन आम्हा प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे प्रभू. आमेन. तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू. मान परमेश्वर, हा तुझं वचन बाप्पा जीवन देणारं वचन आहे प्रभू. पवित्र आत्मा, सर्व गोष्टीवर आम्ही तुझं नियंत्रण मागतो. या ठिकाणी जे काही होईल प्रभू, त्यामधून परमेश्वर हा केवळ तुझी महिमा आणि तुझं नाव उंचावलं जाऊ दे. ही प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये केली म्हणतो ऐक. आमेन. हालेलुया. हालेलुया. 1 तिमोथी आणि 6वा अध्याय आणि 7वं वचन आपण ऐकलं. आपण जगात काही आणले नाही आणि आपल्याने जगातून काही नेता येत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि हे सत्य आहे की आम्ही या ठिकाणी किती साठवणूक करू दे, किती आम्ही मोठे होऊ दे, आम्ही ज्या ज्या वस्तूंची, ज्या ज्या गोष्टींची आम्ही साठवणूक करतो त्यामधून आम्हाला काही नेता येत नाही. वचन सांगतं की जगात आम्ही काही आणले नाही आणि ह्या जगातून आम्हाला काहीही नेता येत नाही. आणि ही सत्य परिस्थिती आहे आणि सर्वांना ठाऊक आहे. पण तरी सुद्धा आम्हाला या जगामध्ये राहत असताना अनेक वेळेला अडचणी येतात, समस्या येतात आणि आम्ही मग
भविष्य काळात काही अडचणी येऊ नयेत, भविष्य काळामध्ये काही समस्या येऊ नयेत म्हणून आम्ही गुंतवणूक करतो. अशी गुंतवणूक की जी पैशाची असेल, काही अशी गुंतवणूक करत असतील की जे घर घेत असतील, जागा घेत असतील, शेत घेतात. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. बँकेत आपण गुंतवणूक करू शकतो. काही वर्षासाठी आपण एक ठराविक रक्कम बँकेत ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला तो काळ संपल्याच्या नंतर 15 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, की आपल्याला त्या ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळतं. आणि अशा प्रकारे आमची जी गुंतवणूक असते ती आम्हाला आमच्या अडचणीच्या वेळेला उपयोगात येते. गुंतवणुकीचे फायदे आहेत, पण त्या फायद्यासोबत त्या गुंतवणुकीचे धोके पण आहेत. योग्य जागी गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचा मोबदला मिळतो. पण आपल्याला अनुभव असेल, आपण ऐकलं असेल, वाचलं असेल की अनेक वेळेला आपण अशा काही बातम्या ऐकतो की त्यामध्ये ज्या ठिकाणी गुंतवणूक केली ते ऑफिसच गायब असतात, ती कंपनीच बंद होते आणि मग आम्ही जी साठवणूक केलेली असते, आम्ही जी गुंतवणूक केलेली असते त्यामुळे आम्हाला नुकसान होतं, कारण आम्ही योग्य ठिकाणी ती गुंतवणूक केलेली नसते. शासनाच्या अनेक योजना आहेत. पोस्टामध्ये गुंतवणूक करू शकतो आपण, बँकेमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि आता अशा कित्येक कंपन्या निघालेल्या आहेत की त्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करता येईल. हालेलुया. हालेलुया. मी कुठल्याही कंपनीचा एजंट नाही किंवा माझा हा व्यवसाय नाही गुंतवणुकीचा, पण आपल्याला आज बघायचं आहे की आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला भविष्य काळासाठी काहीतरी गुंतवणूक करावी लागते, अशासाठी की आम्हाला ती पुढे उपयोगात येईल. पण पवित्र शास्त्र काय सांगतं गुंतवणुकीबद्दल आपण आज परमेश्वराच्या वचनामधूनच बघूया. हालेलुया. हालेलुया. गुंतवणूक करणं चुकीचं नाही, ही आजच्या काळाची गरज आहे. परमेश्वराच्या वचनामधून आम्हाला कशी गुंतवणूक करायची हे परमेश्वर कसं शिकवतं आपण बघूया. हालेलुया. यावेळेला आपण एक वचन वाचूया. मत्तयचा 6वा अध्याय आणि 20 वचन. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की स्वर्गामध्ये आपल्यासाठी संपत्ती साठवा. त्या ठिकाणी आमच्या संपत्तीला गंज लागत नाही, कसर लागत नाही. त्या ठिकाणी आम्ही जी संपत्ती साठवू त्या संपत्तीला चोर पण घेऊन जाऊ शकत नाही. घरफोडी होत नाही त्या ठिकाणी, कारण परमेश्वराचं वचन सांगतं की तेथे अशा ठिकाणी आम्हाला संपत्ती साठवायची की त्या ठिकाणी चोर येत नाही, गंज लागत नाही. परमेश्वर आम्हाला सांगतोय की स्वर्गामध्ये आपल्यासाठी संपत्ती साठवा. पण परमेश्वर हे नाही म्हणत की तुम्ही पृथ्वीवर असताना तुम्ही संपत्ती साठवू नका, असं परमेश्वराचं म्हणणं नाही. जगात असताना तुम्ही गुंतवणूक करू नका, असं परमेश्वराचं म्हणणं नाही. पण
आमचा बराचसा वेळ सांसारिक चिंता करण्यात जातो, जगिक संपत्ती वाढवण्यात जातो आणि आम्ही सार्वकालिक जीवनासाठी जी गुंतवणूक करायला पाहिजे त्या गुंतवणुकीकडे आमचं दुर्लक्ष होतं, कारण आम्ही जगिक संपत्ती मिळवण्याच्या पाठी लागतो आणि मग जी आम्हाला अनंत काळासाठी गुंतवणूक करून ठेवायला पाहिजे ती आम्ही करीत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की आकाशामध्ये जेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाही आणि जेथे चोर घर फोडीत नाही अशा ठिकाणी तुम्ही संपत्ती साठवा. परमेश्वराचं वचन आम्हाला गुंतवणूक कशी करावी हे शिकवत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण आणखी एक वचन बघूया. मत्तयाचा 19 अध्याय आणि 21 वचन. येशू त्याला म्हणाला, पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशूला एक जवान येऊन, एक तरुण येऊन प्रश्न विचारतो, धनवान असतो तो, की मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणतं चांगलं काम करू. आणि प्रभू येशू त्याला सांगतो की आज्ञा पाळ, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाल. आपण जर त्याचा अध्यायात 16 पासून जर वाचत गेलो तर प्रभू येशूने त्याला सांगितलं की ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा पाळ. आणि तो श्रीमंत तरुण सांगतो की गुरुजी, मी ह्या आज्ञा अगदी लहानपणापासून पाळत आलेलो आहे. पण प्रभू येशू त्याला म्हणतात की तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, एक गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे, की तू काय कर, तू पूर्ण होऊ इच्छितोस, सार्वकालिक जीवन मिळवू इच्छितोस, तर काय कर, तुझी असेल नसेल ती संपत्ती विकून टाक, गरिबांना दान धर्म कर, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. हालेलुया. हालेलुया. खूप कठीण प्रश्न होता हा त्या श्रीमंतासाठी. आणि कदाचित आमच्यासाठी पण हा कठीण प्रश्न असेल की जर आज प्रभू येशूने आम्हाला सांगितलं की तुझं जे काही सर्व आहे ते विकून टाक, म्हणजे तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल. आणि ठाऊक नाही आपण किती लोक परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करतील. पण प्रभू येशू हे सांगत नाही आम्हाला की तुझा असेल नसेल ते विकून टाक, भिकारी हो, दरिद्री हो, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. परमेश्वराचं हा उद्देश नाही. तुझी संपत्ती विक आणि दान धर्म करून कर, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल. म्हणजे प्रभू येशूचा उद्देश हा नाही की तू सर्व काही विकून टाक आणि अगदी कफल्लक हो म्हणून. हालेलुया. परमेश्वर त्याला या वचनातून हेच सांगत आहे की तू दान धर्म कर आणि मग तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल. हालेलुया. हालेलुया. पृथ्वीवरची संपत्ती क्षणिक असते, काही दिवसापुरती असते आणि आम्ही गेल्याच्या नंतर ती आमच्या काही उपयोगाची नसते. पण जर आम्ही आकाशात संपत्ती साठवली, आकाशात आम्ही, स्वर्गात आम्ही गुंतवणूक केली तर ती आमच्या कधीही फायद्याचीच आहे. हालेलुया. हालेलुया. आपण अनेक एक वचन वाचूया. लूकाचा 12वा अध्याय आणि 33 वचन. जे तुमचे आहे ते विकून दान धर्म करा, तसेच
स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा. ते चोर येत नाही व कसर लागत नाही. हालेलुया. पुन्हा परमेश्वराचं वचन अशाच पद्धतीचं आहे की त्या ठिकाणी चोर येत नाही, त्या ठिकाणी गंज लागत नाही, ती संपत्ती तुमची नाश होत नाही. हालेलुया. हालेलुया. कुठे साठवलेली? स्वर्गात साठवलेली संपत्ती ती नाश होत नाही, त्याला गंज लागत नाही, तिथे कसर लागत नाही आणि चोर पण येत नाही. जे आहे तुमचं ते विकून दान द्या. पुन्हा परमेश्वराचं वचन ते सांगतं की तुम्ही विकून दान द्या. पण पुढे वचन सांगतं की जुन्या न होणाऱ्या पिशव्या, त्याच्यात काय दिलंय? जीर्ण न होणाऱ्या पिशव्या, न सरणारी संपत्ती तुम्ही आकाशामध्ये साठवून ठेवा. हालेलुया. हालेलुया. आकाशात ज्या, स्वर्गात ज्या पिशव्या आहेत किंवा जी जागा आहे आपण असं म्हणू, त्या ठिकाणी कुठलाही धोका नाही. आणि म्हणून प्रभू येशूचं वचन सांगतं की ज्या जुन्या न होणाऱ्या पिशव्या, न फाटणाऱ्या पिशव्या, न कुजणाऱ्या पिशव्या, अशा पिशव्या तुम्ही घ्या आणि त्यामध्ये स्वर्गामध्ये, आकाशामध्ये तुम्ही संपत्ती साठवून ठेवा. त्या ठिकाणी तुमच्या संपत्तीला धोका नाही आणि ती तुमच्यासाठी अनंत काळाची संपत्ती असणार. हालेलुया. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया. लूक याचा 14वा अध्याय आणि 33 वचन. लूक 14:33. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हालेलुया. परमेश्वर सांगतो की तुम्ही आपल्या सर्वस्वाचा जोपर्यंत त्याग करीत नाही तोपर्यंत तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही. आपण पाहिलं की एका श्रीमंत तरुणाने प्रभू येशूला प्रश्न केला की सार्वकालिक जीवन मला मिळावं म्हणून मी काय करू? आणि प्रभू येशूने त्याला सांगितलं की तू आपली सर्व संपत्ती विकून गरिबांना दान धर्म कर आणि मग तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल. ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशूचं हे उत्तर ऐकून तो श्रीमंत निघून गेला. पुढे त्याचं काय झालं हे वचनात सांगितलं नाही, पण तो परमेश्वराचं उत्तर ऐकून तो निघून गेला. तो त्याला हे पटलं नसेल कदाचित की मी माझी संपूर्ण संपत्ती जी मी मिळवली, इतकी मेहनत करून मिळवली, ती सर्व विकून मी प्रभू येशूच्या सांगण्याप्रमाणे ती गरिबांना दान केली तर मी कफलक होईल, मी भिकारी होईल, आणि म्हणून तो निघून गेला. पण ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं लूक याचा 14वा अध्याय आणि 33वा वचन की त्याप्रमाणे तुमच्यातील जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो जो आपल्या सर्वस्वाचा त्याग नाही करीत त्याला माझा शिष्य होता येणार नाही. हालेलुया. आपण आणखी एक वचन बघूया. 1 तिमोथेयाचा 6वा अध्याय आणि 19 वचन. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. हालेलुया. जेणेकरून पुढच्या काळी चांगला आधार होईल असा साठा, पुढच्या काळासाठी, अनंत काळासाठी. प्रभू येशूचं वचन सांगतं की अनंत काळासाठी चांगला आधार होईल अशी संपत्ती, असा साठा आपण करून ठेवायला पाहिजे. हालेलुया. पुढील काळासाठी चांगला आधार होईल अशी गुंतवणूक करायला पाऊल सांगत आहे या ठिकाणी.
पुढील काळासाठी, अनंत काळासाठी आम्हाला चांगला आधार होईल अशी संपत्ती आम्हाला साठवून ठेवायची, असा साठा आम्हाला साठवून ठेवायचा आहे. हालेलुया. जर आम्ही पावलाचं उदाहरण बघितलं तर पाऊल म्हणतो की मी सर्व गोष्टीचा त्याग केला आहे. आपण एक वचन वाचूया, फिलिप्पियस पत्र याचा 3रा अध्याय आणि 7 आणि 8वं वचन बघू. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या आशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया. पाऊल या ठिकाणी सांगतोय की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, माझ्या फायद्याच्या होत्या, त्या गोष्टी मी ख्रिस्तासाठी, प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्या हानी अशा लेखल्या, त्या नुकसानदायक अशा लेखल्या. मी त्या कचरा अशा, माझ्या बायबलमध्ये असं दिलंय की परंतु ज्या गोष्टी मला लाभ अशा होत्या त्या मी ख्रिस्तासाठी हानी अशा लेखल्या. होय, खरोच. आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टेमुळे मी सर्व काही हानी असे लेखतो. त्याच्याकरता मी सर्व गोष्टीची हानी सोसली आणि त्या कचरा अशा लेखतो. मी पाऊल म्हणतो की मी परमेश्वराला, प्रभू येशूला मिळवण्यासाठी ह्या जगातल्या सर्व गोष्टी या मी कचरा अशा लेखतो. पाऊल ह्या जगिक गोष्टीला अजिबात किंमत देत नाही. जे जगातला आहे पावलाचं, तो म्हणतो ह्या गोष्टीला मी, ह्या सगळ्या मी काय केल्या, ह्या गोष्टीचा मी त्याग केला, ह्या गोष्टीला मी मुकलो आहे. कशामुळे? ख्रिस्तामुळे. आणि मी 7वं वचन सांगतो की परंतु ज्या गोष्टी मला लाभ अशा होत्या मी त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी हानी अशा समजलो, हानी अशा लेखल्या, नुकसान अशा लेखल्या. हालेलुया. हालेलुया. पाऊल जगिक गोष्टीला अजिबात किंमत देत नाही. तो मग तुम्ही प्रभू येशूला मिळवण्यासाठी ह्या जगिक गोष्टी ज्या होत्या माझ्या, त्या सर्व मी काय केल्या, त्याग केल्या. त्याला मी काडीची किंमत देत नाही. आणि म्हणून आपण वचन वाचलं लूकाचा 14वा अध्याय आणि 33 वचन की जो आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, प्रभू येशू म्हणतो की त्याला माझा शिष्य होता येत नाही. आणि आपण या ठिकाणी बघतो पावलाचं उदाहरण की पावलाने सर्व जगी गोष्टीला काडी मात्रही किंमत दिली नाही. कशासाठी? प्रभू येशूला मिळवण्यासाठी. त्या सर्व गोष्टी तो अगदी शून्य समजतो, शुल्लक समजतो, कचरा समजतो पाऊल. हालेलुया. त्याला फक्त प्रभू येशू मिळवायचा होता म्हणून. हालेलुया. आपण एक वचन वाचूया, नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि 8 वचन. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेविते. हालेलुया. मुंगी बद्दल सांगितलेलं आहे या ठिकाणी. आपल्यासाठी प्राणी जगातलं एक उदाहरण दिलंय प्रभू परमेश्वरांनी की मुंगीकडे पहा, ती आपले अन्न उन्हाळ्यात साठवून ठेवते. वचन काय सांगतंय? ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेविते. हालेलुया. प्राणी जगातील उदाहरण देऊन सलमान राजाने आम्हाला
गुंतवणुकीबद्दल सांगितलं की मुंगीकडे पहा, ती उन्हाळ्यात आपले अन्न साठवून ठेवते, गोळा करते, पुढील काळासाठी भविष्य काळासाठी ती अन्न जमा करून ठेवते. आणि म्हणून आम्ही जी गुंतवणूक करतो, मग ती जगिक असू देत नाही तर स्वर्गीय असू दे, ती फायद्याचीच आहे, नुकसानीची नाही. त्याच्यात आमचा तोटा काही नाही, पण ती योग्य ठिकाणी करणं हे शहाणपण आहे. आम्ही जगामध्ये असताना ज्या ठिकाणी गुंतवणूक करतो ती आम्ही योग्य ठिकाणी केली पाहिजे. परमेश्वराचं हे म्हणणं नाही की तुम्ही गुंतवणूक करू नका, पण योग्य ठिकाणी करा. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही आमच्या रोजच्या जीवनात आम्ही आमच्या स्वर्गीय गुंतवणुकीकडे आम्ही लक्ष देत नाही. स्वर्गीय गुंतवणूक आम्ही करीत नाहीत, कारण आम्हाला जगातल्या गोष्टीलाच वेळ मिळत नाही. आणि म्हणून आमचं लक्ष जगी गोष्टीकडे लागतं, पण आम्ही आमच्यासाठी आकाशात जी संपत्ती साठवायला हवी आम्हाला, ती आम्ही साठवत नाही, ती आम्ही गुंतवित नाही, ती आम्ही जमा करत नाहीत. हालेलुया. हालेलुया. आपण आणखी एक वचन बघूया. मत्तई 13वा अध्याय आणि 44 वचन. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणी एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेविली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. हालेलुया. गुप्त ठेव. आकाशाचे राज्य शेतात लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका माणसाला सापडली तेव्हा त्याने ती लपवून ठेवली. मग त्याच्या आनंदामुळे तो जाऊन आपले सर्व विकून ते शेत विकत घेतो. हालेलुया. आपलं सर्वस्व विकून तो ते शेत घेतो. गुप्त ठेव. सर्वात जास्त महत्व या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या ठेवीला दिलेलं आहे. आणि आम्हाला जी आमची संपत्ती आज स्वर्गीय संपत्ती आम्हाला दिसत नाही, पण ती संपत्ती आम्हाला साठवणूक करायची आहे. भले मग त्याच्यासाठी किती आम्हाला त्या करावं लागू दे. या ठिकाणी आपण बघतो की दाखला दिलेला प्रभू येशू ख्रिस्ताने एक, की आकाशाचे राज्य स्वर्गाचे राज्य शेतामध्ये लपून ठेवलेल्या ठेवीसारखं आहे. आणि ती कोणाला तरी सापडली आणि मग त्यांनी काय केलं, आपलं सगळं काय विकून टाकलं. टोटल आपलं सगळं काय विकून टाकलं आणि त्यांनी ते शेत विकत घेतलं. हालेलुया. आज ह्या वचनातून आम्हाला हे शिकायचं, आमच्यासाठी हे जगिक जे आहे ते महत्वाचं नाही. आमच्यासाठी आम्ही काय मिळवलं, आम्ही काय कमवलं, आम्ही काय साठवणूक केली, किती ठिकाणी आम्ही गुंतवणूक केली या जगात, हे आमच्यासाठी महत्वाचं नाही. पण जसं ह्या व्यक्तीने त्या गुप्त ठेवीला जास्त किंमत दिली, जास्त लक्ष तिच्याकडे त्या गुप्त ठेवीकडे होतं, आणि तशा प्रकारे आम्हाला आमची गुंतवणूक स्वर्गात करायची आहे. हालेलुया. एक अजून वचन वाचूया आपण त्याच अध्यायातलं. मत्तई 13वा अध्याय आणि 47 वचन. आणखी 46 वचन, माफ करा, 46. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. हालेलुया. हालेलुया. ह्या ठिकाणी अजून एक उदाहरण दिलं प्रभू येशू ख्रिस्तानी. मौल्यवान मोत्याचं, अनमोल मोत्याचं उदाहरण प्रभू येशून दिलंय की आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणारा एका व्यापारी माणसासारखा आहे. त्याला एक मोठ्या मोलाचे, मोठ्या किमतीचा मोती सापडला आणि त्याने जाऊन सर्व काही विकलं आणि तो मोती विकत घेतला. हालेलुया. हालेलुया. अनमोल मोती, बहुमूल्य मोती
अतुलनीय मोती. हालेलुया. आपलं सगळं काय त्यांनी विकलं. तो एक मोती मिळवण्यासाठी त्यांनी बाकीच्या कुठल्याही गोष्टीला किंमत दिली नाही. सर्व काय विकलं आणि तो मोती विकत घेतला. आणि आज संपूर्ण जगाला त्याच एका मोत्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. तोच एकच मोती असा आहे की त्याच्या पुढे सर्व काही शून्य आहे. आणि तो मोती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. आमच्यासाठी मूल्यवान मोती प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे, सर्वात श्रीमंत मनुष्यत्व आहे, सर्वात धनवान मनुष्यत्व आहे. आम्ही जगात किती संपत्ती साठवू देत, आमचा अख्ख्या जगामध्ये एक नंबर लागू दे श्रीमंतीमध्ये, पण ज्याच्याकडे तो मोती आहे, मी तर म्हणेन की सर्वात धनवान मनुष्यत्व आहे ज्याच्याकडे प्रभू येशू नावाचा मोती आहे. हालेलुया. हालेलुया. पहिला तिमोथी 6वा अध्याय आणि 7वं वचन आपण पुन्हा वाचूया. पहिला तिमोथी 6 अध्याय 7वं वचन. आपण जगात काही आणले नाही व आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन हे सांगतंय की आम्ही या जगात किती साठवणूक केली, किती गुंतवणूक केली, तरी आम्हाला ह्या जगातून त्या जगात, स्वर्गीय जगात काहीही नेता येत नाही. या ठिकाणचं चलन त्या ठिकाणी चालत नाही. या ठिकाणची संपत्ती वरती आकाशात चालत नाही. आमची या ठिकाणची नोट स्वर्गात चालत नाही. फोन पे नाही आणि गुगल पे पण नाही. तुमचं एटीएम पण तिथं चालणार नाही. कोणतंच कार्ड त्या ठिकाणी चालत नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की जगात आम्ही काही आणलं नाही आणि आम्हाला या जगातून काही घेऊन पण जाता येत नाही. आम्हाला स्वर्गीय संपत्ती साठवून ठेवायची आहे. योग म्हणतो पहिला अध्याय आणि योबाचं पुस्तक पहिला अध्याय आणि 21वं वचन सांगतंय. योग म्हणतो की मी जसा नग्न आलो आईच्या पोटातून तसाच मी नग्न जाणार. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी पाऊल तिमोथेला पत्र लिहितोय की आपण जगात काही आणलं नाही आणि आपण जगातून काही घेऊन जाणार नाही. म्हणून आम्हाला स्वर्गीय संपत्तीचा साठा करायचा आहे. त्या ठिकाणी गंज लागत नाही, त्या ठिकाणी कसाह लागत नाही, त्या ठिकाणी ती कंपनी बंद होत नाही, तो मालक पळून जात नाही. तर ती अनंत काळासाठी आम्हाला ती गुंतवणूक आज करून ठेवायची. जर अजूनही आमच्यामध्ये कोणी अजून त्या अनमोल मोती त्याला ओळखीत नसेल तर त्यांच्यासाठी ही संधी आहे की त्यांनी तो अनमोल मोती विकत घ्यावा. आपण एक शेवटचं वचन वाचूया. पहिला पेत्राचा 2रा अध्याय आणि 7 वचन. पहिला पेत्र अध्याय 2 वचन 7. 2:7. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना तो मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला. हालेलुया. आमच्यासाठी मूल्यवान धोंडा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. मूल्यवान मोती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्यासाठी सर्वात अनमोल अशी गुंतवणूक आमची म्हणजे प्रभू येशू आहे. आणि आम्हाला
सर्वस्वाचा त्याग करून आम्हाला तो मूल्यवान मोती घ्यायचा आहे. हालेलुया. हालेलुया. आपण ह्या वेळेला आपले डोळे झाकू आणि आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, या सुंदर अशा सकाळच्या समय प्रभू, सुंदर अशा वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. महान दयाळू देवा प्रभू, आम्ही विश्वास ठेवतो की हे वचन प्रभू पिता परमेश्वरा तू आशीर्वादित केलंस पिता परमेश्वरा. आणि प्रभू पिता परमेश्वरा, हे वचन आमच्या प्रत्येकासाठी एक आशीर्वादाचं कारण तू ठरवलंस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा, खरोखर प्रभू आम्ही या पृथ्वीवर जगत असताना प्रभू पिता परमेश्वरा आम्हाला काय गरजा आहेत प्रभू ते तू जाणून आहेस पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा, आमच्या तू प्रत्येक गरजा पूर्ण करतोस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. जसं प्रभू तुला आमच्या गरजा ठाऊक आहेत पिता परमेश्वरा, तसंच प्रभू पिता परमेश्वरा तुला प्रभू पिता परमेश्वरा काय हवंय प्रभू पिता परमेश्वरा, त्या वचनाद्वारे तू आम्हाला दाखवलंस पिता परमेश्वरा, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. धन्यवाद. प्रभू आम्ही पृथ्वीवरती प्रभू जी संपत्ती साठवतो पिता परमेश्वरा, ती संपत्ती प्रभू नाश पावणारी आहे पिता परमेश्वरा. प्रभू प्रभू पण जी स्वर्गीय संपत्ती आहे पिता परमेश्वरा प्रभू, तिचा नाश होत नाही पिता परमेश्वरा, तिला कसर लागत नाही प्रभू, तिला जंग लागत नाही पिता परमेश्वरा, तिथे चोरी होत नाही पिता परमेश्वरा. अशी ती स्वर्गीय संपत्ती प्रभू साठवण्यासाठी प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला तू तयार आणि तत्पर असं कर पिता परमेश्वरा. प्रभू जो आम्हाला तू अमूल्य वेळ दिलास पिता परमेश्वरा, त्या वेळेचा उपयोग करण्यासाठी तू आम्हाला मदत आणि सहायता कर पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा, जास्तीत जास्त वेळ प्रभू येशू आम्ही तुझ्यासाठी आणि तुझ्या राज्यासाठी प्रभू आम्ही द्यावा प्रभू, असं आम्हाला तू तयार कर पिता परमेश्वरा. प्रत्येक प्रभू पिता परमेश्वरा सुवेळी अवेळी प्रभू येशू आम्हाला तुझ्या कार्यासाठी प्रभू तू तयार आणि तत्पर असं कर पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा, आम्हाला दिलेला प्रत्येक दानांचा उपयोग आणि वापर प्रभू येशू तुझ्या कार्यासाठी तुझ्या महिमेसाठी होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू आमच्याद्वारे प्रभू येशू केवळ आणि केवळ तू उंचावला जा पिता परमेश्वरा, आणि आम्ही प्रत्येक क्षणोक्षणी प्रभू राजा तुझ्यामध्ये घटून जाऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा, जे आम्हाला प्रभू तू अमूल्य प्रभू पिता परमेश्वरा दिलंस प्रभू येशू, ते आम्ही लोकांना देण्यासाठी प्रभू येशू तू आम्हाला तयार कर पिता परमेश्वरा. प्रभू पिता परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो प्रभू येशू या वचनासाठी पिता परमेश्वरा. जो आम्हाला अनमोल हिरा सापडला प्रभू येशू तो आम्ही लोकांना देऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू असं तू आमच्याकडून कार्य करून घे पिता परमेश्वरा. प्रभू पुन्हा एकदा तुला आम्ही धन्यवाद देतो आणि सारा आदर गौरव महिमा देती प्रार्थना प्रभू येशू आम्ही तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. ते बाप तुमचं सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवो प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन.